थँक्यू सो मच. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. सामन्याला मात्र सुरुवात होते. हा बस बस बस. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक घेऊन येत आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय अक्षय. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय फलंदाज आहेत सदा. आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती पाहतोय आपण फलंदाज आहेत सचिन. सदा आणि सचिन तर आणि अक्षय बॉलिंग मार्कवरती आहेत. पहिला चेंडू खूप चांगला होता. मागील सामन्यामध्ये नुकताच विजय प्राप्त केला टीम सलतेवाडीने. आत्मविश्वास बळवलाय. तर बघूया त्या आत्मविश्वासाचा कितपत वापर या मॅचमध्ये केला जाईल. चांगला चेंडू होता परंतु त्याहून अधिक देखना स्ट्रोक. इनसाइड आउटचा फटका पॉइंटच्या डोक्यावरून. चेंडू मात्र डीप क्षेत्रामध्ये सरसावतोय. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी धावतायत, पळतायत, प्रयत्न करतायत आणि शेवटच्या चेंडूला मात्र रोखण्यामध्ये यशस्वी झालेत. या चेंडूवरती 3 धावा या मात्र एकजूट केल्या गेल्यात. पहिली तिहेरी धाव या 17 तरी मात्र आपल्याला पाहायला मिळते. सातारा स्पोर्ट्स चषक 2024 हंगामातली पहिली वहिली ही क्रिकेटची स्पर्धा. प्रत्येक खेळाडूला आतुरता लागली होती. कधी एकदाची हंगामाला सुरुवात होते. सुरुवात झाली आहे आणि हंगामाच्या सुरुवातीची पहिली स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करतोय. आणि जवळजवळ या हंगामातल्या पहिल्या स्पर्धेच्या अंतिम टप्प्याकडे आपण हळूहळू करून येतोय. पुन्हा त्या अक्षय कम्मालीची ऍक्शन आहे. कम्मालीचा रिदम आहे. त्याच्यानंतर ज्या प्रकारे चेंडूला रिलीज करतायत. ऍक्शन किती नीट अँड क्लीन आहे. सुंदर देखणी गोलंदाजी इथे मात्र आपल्याला अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळते. फेकी थोडीशी खराब झाली. पंचांचा इशारा अद्याप देखील येणं बाकी आहे. पंच काहीतरी आमच्यापर्यंत पोहोचवतील, माहिती देतील. पहानिशा करतायत. आताच्या 3 रन्स. बघा पंचांचा इशारा इथे मात्र 3 धावांचा येतोय. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. थोडीशी घाई गडबडी केली जाते. थोडीशी उत्सुकता अधिक दाखवली जाते. कंट्रोल्स ठेवावे लागतील आपल्या पेशन्सवरती आणि त्यानंतर मात्र गेमवरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. पुन्हा एकदा अक्षय लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतील यावेळेस फलंदाज सचिन यांच्यासाठी. चांगला चेंडू होता. तेवढ्या चांगल्या पद्धतीने मात्र इथे चेंडूला स्टेअर करतायत. सिंगल जरूर प्राप्त होईल. दोन्ही फलंदाज आपण पाहतो की प्रत्येक चेंडूवरती कशा प्रकारे धाव घेतली जाईल याच्यावरती फोकस करतात. बेसिक क्रिकेटचं मूलमंत्र जे आहे ना, सिंगल डबलवरती फोकस करा. एकच खराब चेंडू जर का वाट्याला आला त्याला भिरकावून लावा. हे जे क्रिकेटचं बेसिक आहे याच्यावरती फोकस करण्याचं काम हे दोन्ही फलंदाज करतायत. पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय. पंचांच्या डाव्या इष्टीकडून हलकासा लोअर फुलटा चेंडू होता. ड्राईव्ह जरूर केला गेलाय. बघा या नवख्या क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी घाई गडबड चालू आहे. भरपूर घाई गडबड करतायत आणि हे थोडंसं चुकीचं आहे. थोडंसं फोकस करा, लक्ष केंद्रित करा, थोडंसं शांत राहा. संयमाने चेंडूला पहिले रोखण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर चेंडूला थ्रो देण्याचा प्रयत्न करा. थोडीशी घाई गडबड ही जर का कंट्रोलमध्ये आणली गेली तर या होणाऱ्या छोट्या छोट्या चुका तुम्ही निश्चित स्वरूपाने थांबवू शकता. हरीश सलते या संपूर्ण टीमचं नेतृत्व करतायत. भरपूर सारा भार त्यांच्या खांद्यांवरती आहे. अक्षय सारखा एक परफेक्ट जोडीदार त्यांना लाभलाय जो मात्र पहिले षटक हाताळतोय. अजून एक वेगवान चेंडू, भन्नाट वेग पाहायला मिळतोय. यष्ट्यांच्या पाठी असलेला हरीश मात्र लाऊड अपील पंचांकडे मागतोय परंतु पंचांनी मात्र ही दाद फेटाळली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा या धाव फलकावरती अंकित केल्या गेल्यात. बिनबाद 9.
तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आपण पाहतो बिनबाद 9 धावा अंकित केल्या गेल्यात. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आलेला आहे आदर्श. मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये. आदर्श आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूच्या खालती येतोय, काय अलगदरित्या कॅचला कंप्लीट करतोय. बॉडी लँग्वेज बघा, कॅज्युअल बिहेवियर, मला काय फरक पडत नाही. अलगदरित्या चेंडूच्या खालती गेला, चेंडूला गॅदर केलं आणि एक सुंदर कॅच कंप्लीट करत असता फलंदाज सचिन हा मात्र बांधून तंबूच्या आश्रयाला आलाय. सुरेश पुजारी बघा, मागील मॅच मध्ये आपण उल्लेख केला होता की टीमचा सर्वाधिक मोठा अव्वल दावेदार षटकार चौकारांचा जर कोण असेल तर तो म्हणजे सुरेश पुजारी आहे. आणि सुरेश पुजारीला मागील मॅच मध्ये थोडंसं बॅकफूट वरती ठेवलं गेलं होतं, ज्याच्यामुळे हा संघ 30 मध्येच गुरफटला. परंतु ही चूक दुरुस्ती करण्यासाठी त्याला वनडाऊनच्या भूमिकेमध्ये लगेचच पाठवलं. आता फटके पाहायला मिळतील, आता षटकार आणि चौकार पाहायला मिळतील. गोलंदाजाच्या समोर आता एक मोठं कडवट आव्हान आहे, ज्याचं नाव आहे सुरेश. आदर्श विरुद्ध सुरेश ही जोडी आता मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. तर काय घडेल काय बिघडेल येणार हा चेंडू निश्चित स्वरूपाने सांगेल. आखूड टप्प्याची लाईन यावेळेस मात्र हुक केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक. झेल मात्र सुटलाय, जीवनदान मिळालंय कुणाला तर ते म्हणजे सुरेशला. हरीश थोडेसे नाखुश आहेत, काहीशे प्रेमाचे शब्द आता मात्र हरीशच्या तोंडामधून आपल्याला पाहायला मिळतात क्षेत्ररक्षकासाठी. बघा, मी आधी उल्लेख केला होता, हा क्षेत्ररक्षक सातत्याने गडबड करतोय. थोडंसं शांत राहावं लागेल, टेम्परामेंट थोडासा शांत ठेवावं लागेल, फोकस करावं लागेल मॅच वरती. ओव्हर द विकेट आदर्श. हेलिकॉप्टर यावेळेस मात्र फिरवला गेलाय आणि वाह 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 वाह, काय क्षेत्ररक्षण आहे. याच्या संपूर्ण दिवसभरामधील सर्वात देखणं, सर्वात वाखणण्याजोगी क्षेत्ररक्षण जर का आम्ही पाहिलं असेल तर कुठलं, तर ते म्हणजे या क्षेत्ररक्षकाचं शैलेशचं. अफलातून इथून आम्हाला स्पष्ट दिसलं, अगदी सीमारेषेच्या लगत त्याने उडी मारली, चेंडूला आत ढकललं आणि तो पडला. काय डेडिकेशन आहे, हे डेडिकेशन हवंय, हे क्रिकेटमध्ये हवंय. झोकून द्या स्वतःला, अक्षरशः टीमच्या जय आणि पराजयासाठी झोकून द्या. काय घडेल काय बिघडेल येणाऱ्या वेळेस सांगेल, परंतु माझं काम काय आहे ते पूर्णत्वाला द्या. शैलेशने आपल्या संघाला साठी 4 अमूल्य धावा रोखल्यात. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल क्षेत्ररक्षकाकडून. एक संधी हवी असते मॅच मध्ये शिरकाव करण्याची, आणि ती संधी तुमचं एक सर्वसामान्य क्षेत्ररक्षण देखील बनू शकतं. आणि कदाचित शैलेशने हे करून दाखवलंय. शैलेशने ज्या प्रकारे चेंडूला रोखलंय ना, आता मला असं वाटतं की या मॅचचे सूत्र आपल्या हातामध्ये घेताना सलतेवाडीचा संघ दिसेल. चांगला कमबॅक, सलगचा दुसरा निर्धाव चेंडू, आत्मविश्वास बळावलाय गोलंदाज आदर्श यांचा. क्षेत्ररक्षणाची जेव्हा योग्य साथ गोलंदाजांना मिळते ना, त्यावेळेला मात्र हे गोलंदाज अधिक निखरून येतात. आणि आता निखरलाय खेळ तो म्हणजे आदर्श यांचा. पुढून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला रोखलं गेलंय, कम्मालीची फेकी, चांगला थ्रो दिला गेलाय. फक्त एकच धाव, मागील 3 चेंडूंमध्ये अवघी 1 धाव खर्च करत या ओव्हर मध्ये 1 विकेट संपादित केलाय. 3 धावा खर्च करत आदर्श मात्र एक आदर्श ठेवला आपल्या संघासाठी, तो म्हणजे गोल्डन ओव्हरच्या सांगतेचा. टेनिस क्रिकेटच्या आजच्या या धावत्या पळत्या युगामध्ये जो गोलंदाज स्कोर झालाय 11-12, टेनिस क्रिकेटचं या वेगवान फॉर्मॅट मध्ये जो गोलंदाज 6 पेक्षा कमी धावा देतो तो गोलंदाज यशस्वी गोलंदाज मानला जातो. कारण की एका षटकार एका चौकार प्रत्येक गोलंदाजावरती एव्हरेज गोलंदाज मानला जातो. परंतु जे गोलंदाज 6 पेक्षा कमी धावा देतात ते गोलंदाज मी तर म्हणेन की सर्वाधिक अव्वल गोलंदाज. आणि अशीच काहीशी किमया आदर्शने केले, गोल्डन षटकाची सांगता करत एक महत्वपूर्ण विकेट आपल्या खात्यामध्ये निवडलाय. अजून एक चांगला चेंडू, कम्मालीचा बाउन्सर इथे मात्र पाहायला मिळालाय. गोलंदाजच्या मार्कवरती आलेत गोलंदाज विजय. पहिला चेंडू भन्नाट वेग दाखवत असताना मात्र सांगतायत की आता दादरकडून चर्चगेटला जाणारी फास्ट लोकल चालू झाली आणि वेगवान गोलंदाजीचा मारा इथून दाखवण्याचा प्रयत्न कदाचित ते करतायत. पुढून खेळण्याचा प्रयत्न डाऊन द ट्रॅक, अलॉंग द कार्पेट लॉंगर मध्ये चेंडू येतोय. बघा, मी ज्याचा उल्लेख केला होता की एक तुमची क्षेत्ररक्षणामधील योग्य पद्धत एक संधी मॅच मध्ये शिरकाव करते. आणि कदाचित शैलेशने तो अडवलेला षटकार तिथून मात्र आपण पाहतोय की
गोलंदाजी करणाऱ्या डिपार्टमेंटने कुठलीही चूक सध्या तरी नाही केली. थोडासा खराब चेंडू, लेग स्टिकला सोडून जाणारा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सदा आणि त्याचबरोबर सुरेश हे आत उपस्थित आहेत. प्रयत्न केले जात आहेत दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून सातत्याने मोठे फटके खेळण्याचे, परंतु या प्रयत्नांना अक्षरशः पाडून काढलं जातं. संधी देत नाहीयेत. पुन्हा एकदा विजय, लांबलचक असा रनअप, उचपुरा असा गोलंदाज, वेगवान मारा करण्यासाठी सज्ज. पावलं थोडीशी लडखडलेत. बघा, गोलंदाजांसाठी फक्त आणि फक्त सकाळच्या प्रॅक्टिस मध्ये गोलंदाजी करणे हीच प्रॅक्टिस नाहीये. तुमच्या फिटनेसकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. तुमची रनिंग, तुमच्या पायांचा व्यायाम, त्याच्यानंतर भरपूर सारे असे ड्रिल्स आहेत, भरपूर सारे असे एक्सरसाइज आहेत ज्या गोलंदाजांनी करणं खूप गरजेचं आहे. मित्र असं म्हणेल की क्रिकेट कोणीही खेळू शकतं. कमालीचा कॅच, अप्रतिम कॅच, फलंदाज सदा देखील बाद. बघा मित्रांनो, क्रिकेट मित्र असं म्हणेल की कोणीही खेळू शकतं. क्रिकेट कोणीही खेळू शकतो, परंतु खूप क्वचित लोक असतात जे फास्ट गोलंदाजी करू शकतात. आणि त्यामध्ये विजय देखील आपलं नाव नोंदवतोय, कारण की भरपूर अवघड आहे मित्रांनो फास्ट गोलंदाजी करणं. 15 ते 20 पावलांनी वेगाने धावत येणं, जेव्हा चेंडू टाकत असताना तुम्ही उसळी घेता आणि लँड होता, तुमच्या वजनाच्या 8 पट वजन त्या तुमच्या पायावरती पडतं. भरपूर अवघड आहे. तुमचे गुडघे, तुमचे खांदे, तुमचे पाय, तुमची कंबर, या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो. एक तप आहे खूप मोठा फास्ट गोलंदाजी, आणि हे सर्वांना शक्य नाहीये. उर्दू विकेट, अकुटप्प्याची लाईन, यावेळेस मात्र पूल केला गेला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगले क्षेत्ररक्षण, चेंडू रोखण्यामध्ये यशस्वी जरूर झालेत. एक डाव कंप्लीट. दुसरीसाठी कॉल, थेट फेकी आणि डायरेक्ट हिट झालाय, परंतु सुरेश पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे. क्षेत्ररक्षक करतोय ना विराज, याचं कौतुक करावं लागेल. त्याच्याकडून सुरुवातीच्या क्षणी काही चुका झाल्यात, परंतु चुकांची दुरुस्ती करणे हीच तर एक स्वाभाविकता आहे चांगल्या खेळाडूची, आणि ते विराजने दाखवलंय. पुन्हा एकदा विजय, हवेमध्ये खेळलेला चेंडू, हवेमध्ये प्रयत्न मिड ऑफला चांगला होता. कमालीचं प्रेझेन्स ऑफ माइंड. हरीश सलतेनी कदाचित एक चांगली तालीम घेतली आहे सर्व खेळाडूंची. मॅच चालू व्हायच्या आधी कानमंत्रांना सर्वांच्या कानामध्ये खूप चांगली फुकली आहे मला असं वाटतंय, ज्यामुळे की काय सर्वच खेळाडू अक्षरशः जीव लावून या मॅच मध्ये जीव ओततायत. हे गरजेचं आहे. अशा प्रकारचं बॉल, 5 बॉल झालेत, 1 टू गो. लास्ट बॉल असेल विजय यांचा. सामना करतील फलंदाज अमित. अकुटप्प्याची लाईन, यावेळेस मात्र आपण पाहतो की परफ्यूम डिलिव्हरी, मातीचा सुगंध इथं अमितला देतोय हा गोलंदाज विजय. षटकाची करतोय सांगता, यशस्वी षटक इथे मात्र हाताळलं गेलंय. या षटकामध्ये देखील सांगायचं म्हणलं तर अवघ्या 3 धावा खर्च केल्या गेल्या आहेत विजय यांच्या माध्यमातून, आणि परिणामादाखल आपण पाहतोय की धावसंख्या स्थिरावलेली 16च्या घरामध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती आल्यात. काय स्पेल राहिलाय. मला आता असं वाटतंय की ऑस्ट्रेलिया संघाला गरज राहील सलतेवाडी संघाच्या गोलंदाजांचे, कारण की तिकडे भारताची विकेट पडत नाहीयेत. अक्षरशः नामुष्की झाली होती सकाळी जेव्हा टीव्ही चालू केली होती, तेव्हा वाटलं देखील नव्हतं की 150 मध्ये ऑल आउट होणारा संघ त्याचा ओपनरचा फलंदाज 140 145 धावा करतोय. पुलचा प्रयत्न, पूल इथे मात्र सक्सेसफुल होतोय. सुरेश पुजारी विरोधकांना सांगतोय टायगर अभी जिंदा आहे, मी मैदानामध्ये अद्याप देखील आहे. झालं ते विसरून नव्याने सुरुवात करण्याची धमक माझ्याकडे आहे, आणि मी प्रयत्न केल्याशिवाय शांत राहणार नाहीये. काय एक वार केलाय, हा वार एवढा जिवारी लागलाय मित्र. असं म्हणेल की सुरेश या 5 चेंडूंवरती किमान 2-3 फटके अजून देखील सजवल, परंतु शैलेश कमबॅक करणार का? राईट मोर द विकेट. अकुटप्प्याची लाईन, पुन्हा एकदा मोठा फटका, आकाशाला गवसणी घालणारा, बॅक टू बॅक दुसरा मोठा प्रहार. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पार, इथे मिळेल 6 धावांसाठी षटकार.
सलग 2 चेंडू, 2 मोठे फटके आणि या 2 मोठे फटक्यांच्या माध्यमातून धाव फालकाला एक वेगळा वेग. सुरेश पुजारी मित्रांनो, हे वादळ आहे. या वादळाला थांबवणं थोडंसं सोपं होतं, परंतु हे आता वादळ तुफान बनून पुढे येते. दोन धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत, परंतु इथं मात्र बघा थोडस ढिसाळपणा. जर थ्रो द्यायचाच आहे तर पूर्ण का देऊ नये. खेळाडू तरी काय करणार, निसर्गाची साथ इथे मिळाली नाहीये. त्याने स्वाभाविक थ्रो जरूर दिला, परंतु तिथे एक दुर्दैवी प्रकार. 3 धावा त्याच्या पहिल्या 3 चेंडूंमध्ये 15 धावा खर्च केल्यात. एकीकडे अख्ख्या इनिंगचा स्कोर आणि दुसरीकडे या 3 चेंडूंमध्ये आलेला स्कोर यांची बरोबरी केली तर जवळपास सेम आहे. अजून एक मोठा फटका डाऊन द ट्रॅक, लॉग ऑफ आणि लॉग ऑनच्या मधून सुरेश पुजारी मैदानाच्या आतमध्ये मात्र डरकाळी फोडतोय आणि विरोधकांना मात्र एवढंच सांगतोय, झालं ते विसरून पुन्हा एकदा मी सुरुवात केली. पहिल्या 4 चेंडूंमध्ये मित्रांनो आपण पाहतोय 2 षटकार, 1 चौकार आणि 1 तिहेरी धाव गोळा केली. थोडेसे निराश असतील सलतेवाडी संघाचे पाठीराखे. या 3 षटकांमध्ये जेवढं काही चाललेलं ते सर्व विसरावं लागतंय की काय या शेवटच्या षटकामध्ये. 4 चेंडू झालेत, शेवटचे 2 बॉल. पुढे खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, परंतु बॅड बाउन्स, बॅड बाउन्स, बॅड बाउन्स. 39 धावा. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. तब्बल 23 धावा या 5 चेंडूंमध्ये मिळाल्यात. 3 षटक 16 धावा आणि या 5 चेंडूंमध्ये 23 धावा. टॅप केला गेला ऑन साइडला, 1 रन कंप्लीट केली गेली आहे. दुसरीसाठी कॉल, थ्रो जरूर दिला, परंतु काय रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा येत आहेत. तब्बल 25 धावा या एका ओव्हर मध्ये आल्यात. 3 ओव्हर 16 आणि शेवटच्या षटकामध्ये 25. टोटल स्कोर आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आल्यात तो म्हणजे 41, 42 चा आव्हान. 42 रन्स रिक्वायर्ड इन 24 बॉल्स. चला मित्रांनो, थोडासा स्पीडअप करा. 4 वाजून 20 मिनिटं झालेत. अजून 3 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. प्लीज प्लीज प्लीज, आम्हाला षटकांची कमी करायची नाहीये. आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल, परंतु तुमची साथ जर का नाही लाभली तर 2-3 षटकांचे देखील सामने होतील. सर्व सामने कमिटीने 4 ओव्हरचे घेतलेत. हा सर्वाधिक कौतुकास्पद निर्णय आणि खरंच या जो त्यांनी प्रयत्न केला हा यशस्वीरित्या पार पाडलाय आणि कदाचितच अशा प्रकारचं चित्र पुढील टुर्नामेंट्स मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्लीज 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 लवकर स्पीडअप करा. घेऊन आणि 12-13 कप्पा आणा. तर 41 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकता आणि 42 धावांचं आव्हान इथे मात्र ठेवलं गेलं. आणि या 42 धावांचा पाठलाग करण्यासाठी कोण असतील ते धुरंधर, जे मात्र यशस्वीरित्या आपल्या टीमची ही नीड पूर्ण करतील. चला ओपनिंग पेअर आपण या, आपण या, तुम्ही या आतमध्ये. आपण पंचांना देखील विनंती करूयात. थोडेसे आमचे पंच रेस्ट घेत आहेत इनिंग ब्रेकचा.
तर चला जाऊयात उत्तरार्धाकडे, जिथे कोड्यात काय दडलंय हे आपल्याला पाहायला मिळेल. प्रश्नाचं उत्तर काय आहे हे आपल्याला पाहायला मिळेल. विजयाचा मानकरी कोण आहे हे सर्व काही आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावांची पेनल्टी आधीच घोषित करतो, ती म्हणजे टीम घोटील संघावरती लावली गेली, याची आपण नोंद घ्यावी. जिथे 42चं टार्गेट होतं तिथून 2 धावा मायनस झाल्यात. आता करायच्या तुम्हाला 40 धावा. पहिल्या चेंडूवरती आली ती म्हणजे दुहेरीच्या स्वरूपामध्ये 2 धावा. बॅटीची इनसाइड एज, यष्टी रक्षक थोडेसे बीट होत आहेत. सिंगल मात्र इथं जरूर प्राप्त होईल. एक चांगली लढत, 2 प्रबळ दावेदार एकमेकांच्या विरोधामध्ये आणि 2 चांगले संघ एकमेकांच्या विरोधामध्ये येऊन ठेपलेत. जिथे मात्र आपण पाहतो एकीकडे आहे टीम सलतेवाडी, दुसरीकडे मात्र आपण पाहतो की टीम घोटील. इथे पुलचा प्रयत्न, कमालीचा फटका, व्हॉट अ शॉट, काय एक्झिक्यूट केलंय. पावलं बघा कशी थोडीशी स्ट्रेच केली, बॅटीचा फ्लो राईट कडून लेफ्ट कडे आणि चेंडू डिस्पॅच केलंय. 6 धावांसाठी षटकार. काय सुंदर फटका होता. फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती ज्यांनी हा षटकार लगावलाय. अक्षयचं कौतुक करावं लागेल. अक्षयची गोलंदाजी कमालीची होती, अक्षयची फलंदाजी कमालीची आहे. म्हणजे परफेक्ट ऑलराऊंडर या टीम मध्ये हा भूमिका दर्शवतोय आणि का नाही याची तारीफ करावी. त्याचा स्टान्स उभा राहण्याचा, ज्या प्रकारे चेंडूला अक्षरशः खेचून काढतोय. अजून एक मोठा फटका, जागा बनवली, चेंडूला भिरकावून लावलाय. क्षेत्ररक्षक दूर वरती, चेंडू मात्र त्याहून अधिक दूर. 4 धावांसाठी अजून एक येतोय चौकार. बघा आघाडीच्या मुख्य गोलंदाजावरतीच प्रहार करा, ज्यामुळे उर्वरित 3 गोलंदाज हे थोडेसे दबकून राहिले पाहिजेत. हे क्रिकेटचं मूलमंत्र आहे. मुळशी पॅटर्न मूवी सर्वांनीच पाहिला मला असं वाटतंय. आणि त्याच्यामध्ये मात्र एक डायलॉग आहे, त्याच्यामध्ये असे सांगतात तावडे साहेब की झाडाच्या फांद्या नाही तोडायच्या, डायरेक्ट खोडावरती वार करायचं, झाडच सुटलं पाहिजे. आणि कदाचित तोच प्रयत्न इथे करतोय अक्षय. मुख्य गोलंदाज सुरेश या टीमची सर्वाधिक महत्वाची बाजू आणि त्याच्यावरती मात्र केला जातोय प्रहार. चेंडू येतोय सीमारेषेच्या पार. 4-4-4-4. बिस्टामिंग स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, कॅच कंप्लीट. सुरेश टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से देना हम भी जानते हैं, हेच मात्र ठणकावून सांगतायत. आणि अक्षयला दाखवलाय घरचा रस्ता. अक्षय बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमधला जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. माहितीये सुरेशला हा सर्वाधिक मोठा अडथळा होता. हा अडसर जर का दूर झाला तर या मॅच मध्ये आपला संघ शिरकाव करू शकतो, परंतु एकाला झाकावं आणि दुसऱ्याला बाहेर काढावं अशी काहीशी परिस्थिती म्हणावं लागेल. कारण की आता मॅन इन फॉर्म, षटकारांचा बेताज बादशाह मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे, अर्थातच हरीश सलते. एक जबरदस्त असा फलंदाज. अक्षयचं बाद होणं हे थोडंसं जिवारी लागलंय. अक्षयचं बाद झाल्यानंतर चंबू मध्ये आपण पाहतोय जो कडकडाट वाजत होता टाळ्या शिट्ट्यांचा, तो पूर्णपणे शांत झालाय. परंतु हरीश सलते अजून देखील उपस्थित आहेत मैदानावरती. टीमचा सर्वाधिक महत्वा, लाडका चाहता चेहरा, नेतृत्व आहे या टीमचं आणि याच्या खांद्यांवरती भार आता वाढलाय. पहिला चेंडू आणि लॉफ केलाय. मी ज्याचा उल्लेख केला होता, एकाला झाकावं आणि दुसऱ्याला बाहेर काढावं. षटकारांचा बेताज बादशाह अद्याप देखील मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. जसा आला तसा मात्र उत्तुंग षटकार टाकला आणि या वर्षीच्या हंगामामध्ये माझा काय इरादा आहे हे मात्र सांगतोय. क्या बात आहे. मागील सामन्यामध्ये देखील सांगायचं म्हणलं तर 6 धावांची आवश्यकता असताना षटकार लगावून मॅच फिनिश केली होती. जिथे थांबला होता तिथूनच नवीन सुरुवात केली. हा आहे हरीश सलते, नाव लक्षात राहू द्या. एक मुख्य ओळख सलतेवाडी संघाची, एक मुख्य ओळख या परिसरातली आणि एक मुख्य ओळख पाटण क्रिकेट अंतर्गत चालणाऱ्या या क्रीडा स्पर्धांची. नाव आहे हरीश सलते. सातत्याने ज्या खेळाडूचा उल्लेख क्रिकेट पॉझिटिव्ह म्हणून केला जातो. स्कोर आपण पाहतोय षटकाराच्या बरोबरीने. नितीन आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. 19 धावा. क्या बात है. एक अप्रतिम अशी सुरुवात, एक शाश्वतीपूर्ण भरलेली सुरुवात. इथून सांगायचं म्हटलं तर 18-21चं लक्ष आहे. 18-21 विजयाचं लक्ष. 2 धावा पेनल्टीच्या आम्ही कमी केल्यात, त्यानंतर हे समीकरण उरले 18-21चं. 18 चेंडू 21. चला 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 लवकर लवकर लवकर. बॉलिंग मार्कवरती बॉलर आलेले आहेत. सुरेश यादव.
तर एक सुरेश गेलाय, दुसरा सुरेश आलाय आणि एक तिसरा सुरेश मावळतीकडे चाललाय. तर बघूयात पहिल्या सूरजने थोडंसं नाराज केलं, परंतु या सुरेश आपल्या टीमला पुन्हा एकदा मॅच मध्ये खेचून आणेल का बघा. जोपर्यंत हरीश मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत कुठलंही भाकीत करणं हे थोडंसं दुर्दैवी सत्य राहील. परंतु टीम घोटील यांना कमी समजू नका. डाकेवाडीच्या विरुद्ध या संघाने 30 धावा डिफेन्स केल्या होत्या. यांना माहिती आहे गेम कशा प्रकारे खेळवायचा आहे, खेळतात अक्षरशः या टीम बरोबर. तर बघूयात काय होतं. फुलटॉस मिस टायमिंग स्ट्रोक. ही संधी हरीशला परत मिळणार नाहीये. अशा छोट्या छोट्या संधींची वाट पाहावी लागेल आणि अशा छोट्या छोट्या संधींना तब्दील करावं लागेल यशामध्ये. असो दैव बलवंत, विकेट नाही गेली ही चांगली गोष्ट आहे. अक्षरशः टीम सलतेवाडीच्या चंबूमध्ये श्वास थांबला होता आणि जसा चेंडू जुमिनीला दान झाला श्वास सोडलाय. 21 धावांची आवश्यकता होती 18 चेंडूंमध्ये. सध्या जर सांगायचं म्हटलं तर अद्याप देखील 16 चेंडू आवश्यकता असेल 19 धावांची. हे रनिंग कॅल्क्युलेशन सध्या तरी विजयासाठी टीम सलतेवाडीला. बॅटीची आउटसाइड एज, परंतु चेंडू हातामधून निसटलाय. दैव बलवंत इथे मात्र हरीशचा आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अशा प्रकारचे जर तुम्ही कॅचेस सोडाल तर मी असं म्हणेल की तुम्ही मॅच हातामधून सोडताय. कॅचेस ऑलवेज विन द मॅचेस. प्रत्येक कॅचला एक वेगळं महत्व आहे. अशी कित्येक तरी उदाहरणं आहेत तुमच्या समोर द्यायची म्हणली तर ज्याच्यामध्ये आपण पाहतोय कॅचेस ऑलवेज विन द मॅचेस. नशिबाची साथ, नशिबाची साथ, नशिबाची साथ. जिथे काही नव्हतं तिथे 2 धावा आल्यात. म्हणजे मागील चेंडू जो डॉट गेलाय त्याची भरपाई तर झाली. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा सुरेश पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. मी तर एवढेच म्हणेन हरीश सलतेने कदाचित देव पाण्यात ठेवून आलाय. आज नशीब जोरात आहे. आज देव सर्व पाण्यात ठेवून आलाय. आज नशीब जोरात आहे. कारण की बघा तो कॅच उडला होता तिथं क्षेत्ररक्षक आला नाही वेळेवर. यष्टीरक्षकाने एक कॅच सोडला. आता रनआउट तर मी असं म्हणेल की जवळजवळ फक्त लिहायचा बाकी होता इथं स्कोर बुक मध्ये. लिहिलं पण होतं बघा, नितीनने लिहिलं पण होतं की रनआउट झालाय, पण हरीश वाचला. असो प्रत्येकाचा एक दिवस असतो क्रिकेटमध्ये, परंतु प्रत्येक दिवस क्रिकेट तुमचा नसतो. हा चांगला चेंडू होता, हा चांगला चेंडू होता, हा चांगला चेंडू होता जो आतमध्ये येतोय. चेंडू आतमध्ये येतोय. डॉट बॉलची इथे मात्र सांगता होते. आणि तर आपण पाहतोय की 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आवश्यकता असेल विजयासाठी ती म्हणजे 18. 13 बॉल 18. यस 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 अर्जुन, तू जो विचार केलास, तुझी जी इच्छा होती ती ते पूर्ण केली. अजय अर्जुनने इथून कॉल दिला की ते षटकार हवाय आणि तो षटकार आलाय. या षटकाराच्या बरोबर टोटल स्कोर आम्ही जरूर तुमच्यापर्यंत सांगतोय. टोटल स्कोर झालेला आहे नितीनजी. 1 मिनिट थांबा थांबा 1 मिनिट. सर्व क्लिअर करतो. स्कोर काय टोटल स्कोर काय झालाय? 30 झाले का? 30 झाले ना. ओके 10 पाहिजेत म्हणजे इथून. शेवटचा एक बॉल सुरेश यांचा चुकीच्या टप्प्यावरती पडला. संपूर्ण मेहनत जी 5 चेंडूंना टाकण्यामध्ये केली तीच मेहनत जर का शेवटच्या एका बॉलवरती लावली असती तर टीम घोटील आता एक वेगळ्या रणनीतीमध्ये मिळाला असता. असो परंतु 6 चेंडू 10 धावा, या धावा देखील डिफेन्स केल्या जाऊ शकतात. या षटकामध्ये जर का 3 ते 4 धावा खर्च केल्या गेल्या तर मॅच मध्ये शिरकाव करेल पुन्हा एकदा घोटीलाचा संघ. थँक्यू दादासो करपे साहेबांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आमच्या समालोचनासाठी. घर बसल्या त्यांनी मात्र एक नामी राशी बक्षीसच्या स्वरूपामध्ये कौतुकाची थाप म्हणून आमच्या खांद्यांवरती टाकले. याबद्दल मग दादासो मी तुमचं खूप 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 आभार व्यक्त करतो. बघा खूप कमी असे क्रीडा रसिक असतात. बघा खूप कमी असे क्रीडा रसिक असतात जे अशा प्रकारचे कौतुकाची थाप देतात. मैदानावरती गर्दी करणारे प्रेक्षक आम्हाला नकोय. मैदानावरती गर्दी करणारे आम्हाला प्रेक्षक नकोय. आम्हाला दर्दी प्रेक्षक हवेत जे मात्र कौतुकाची थाप देतील. आणि हेच मात्र दादासो करपे साहेबांनी घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आमच्या खांद्यांवरती दिले. बक्षीस रूपी आर्थिक थाप आमच्या खांद्यांवरती त्यांनी दिली. याबद्दल नक्की दादासो करपे साहेब जे मीडिया प्रमुख आहेत या संपूर्ण स्पर्धेच्या आणि पाटण असोसिएशनचं मी यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो.
क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्यांची संख्या या भारतामध्ये तर कमी नाहीये. भारतामध्ये आपला प्रत्येकाचा दुसरा धर्म म्हणून हा क्रिकेट आहे. दुसरा धर्म काय असेल तर तो म्हणजे क्रिकेट आहे. राईट ओव्हर द विकेट. पुलचा प्रयत्न हरीश सलते. हरीश सलते, वाह क्या बात आहे. हरीश सलतेच्या घरी जाऊन विचारावं लागेल की आज नक्की जेवला काय आहे हा. किस आटे चक्की का आटा एक खाता है खिलाडी. काय फटके चाललेत मैदानाच्या चौफेर. ताबडतोड फलंदाजी. यस नक्कीच आयसीसीला असं पत्र द्यावं लागेल आपल्याला, त्याची बॅट चेक करा. कारण की काही खेळाडू आहेत जे आक्षेप घेत आहेत की त्याच्या बॅटीमध्ये काहीतरी गुपित दडलंय. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये जरूर जातोय. डिक्लेअरच्या माध्यमातून एक धाव मिळेल. टोटल स्कोर जरूर आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. या सिंगलने मात्र स्कोर होतोय 39. अपेक्षा असेल विजयासाठी फक्त एक धावेची. आणि मागील मॅच मध्ये जर सांगायचं म्हणलं तर षटकाराने मॅच फिनिश केला होता. आणि या सामन्यामध्ये जर सांगायचं म्हणलं तर षटकाराने सुरुवात केली होती. आणि पुन्हा एकदा हरीश सलते या मॅचला कशा प्रकारे फिनिश करेल. हवेमध्ये चेंडू जरूर आहे आणि डिक्लेअरच्या माध्यमातून एक धाव मिळते. आणि सलतेवाडी संघाने हा सामना जिंकलाय आणि विजयाचा मानकरी मात्र ठरलाय. आणि हिरो जर का कोण असेल तर तो म्हणजे हरीश सलते. कॉंग्रॅच्युलेशन गोतील टीम, तुम्ही देखील खूप चांगलं क्रिकेट दाखवला. सुरेश अप्रतिम खेळ तुझ्या माध्यमातून राहिला, परंतु काहीशा चुका जरूर काढल्या आहेत. त्यांची पुनरावृत्ती पुढील स्पर्धेमध्ये करू नका. या साऱ्या शुभेच्छांच्या माध्यमातून तुमची रजा घेतो. थँक्यू सो मच.